नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण पनीरची भाजी बनवणार आहे आणि ती अतिशय वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत। तुम्हाला दिसतच असेल इथे। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। कांदा घेतला आहे, 2 कांदे आहे मोठे, हे जाड जाड तुकडे करून घ्यायचे आहे। थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला। हा कांदा थोडासा भाजायचा आहे, फक्त 1-2 मिनिटं आपल्याला भाजायचा आहे। फारही त्याला जाळायचं नाही आपल्याला, फक्त लाल होईपर्यंत भाजून घेऊ आपण। आता थोड्याशा 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या सुद्धा आपण यामध्ये टाकून घेतल्या आणि त्या सुद्धा छान अशा तेलावर आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहे। आता हे कांदा आणि लसूण भाजून झालंय, आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलंय। 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातल्या आपण, मुठभर आपण पुदिना घातला आणि मुठभर कोथिंबीर घातली। याची छान अशी फाईन पेस्ट करून घेतली आपण। आता अर्धी वाटी दही घेतलेला आहे आपण। आंबट दही नाही घ्यायचंय आपल्याला इथे। अर्धा चमचा हळदी पावडर टाकली आहे आपण। 1 चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे। धना पावडर 1 चमचा टाकले आहे। गरम मसाला घेतलाय आपण 1 चमचा। जिरा पावडर घेतलेली आहे आपण अर्धा चमचा आणि 1 चमचा आपण लाल मिरची पावडर घेतलेली आहे। हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। याची सुद्धा छान अशी पेस्ट करून घ्यायची आपल्याला। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजेच असे छान छान येणारे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच नवीन व्हिडिओ आला आमचा की तुम्हाला नोटिफिकेशन येईल। आता पॅन मध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आपण आणि हे पनीर घेतलंय मी। 200 ग्रॅम पनीर घेतलंय। हे सर्व यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। छान असं हे सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। ह्याच्यामुळे आपल्या भाजीला फार छान टेस्ट येते। बघा, दोन्ही साईडला आलटून पलटून असं छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। कधी कधी काय होतं, पनीर फ्राय केल्यामुळे बऱ्याच महिलांच्या तक्रारी असतात की ते भाजीमध्ये गेलं की कडक होतं, पण आपण जेव्हा पनीर तळून घेतो तेलामध्ये त्यानंतर लगेचच ते आपण गरम पाण्यात टाकून घ्यायचंय, म्हणजे जेव्हा आपण ते भाजीत टाकून घेतो तेव्हा ते एकदम सॉफ्ट मुलायम असं होतं। आता हे पनीर फ्राय करून झालंय, आपण हे सर्व काढून घेऊया। कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं आहे आणि 2 क्यूब बटरचे घेतलेले आहे आपण। यामध्ये आपण 2 ते 3 तमालपत्र टाकून घेऊया। 1 बडी विलायची टाकली आहे, 2 ग्रीन विलायची टाकलेल्या आहे, 2 ते 3 बेडगी मिरची घेतलेली आहे आपण येथे, 4-5 काळी मिरी घेतली आणि 1 चमचा जिरे आपण येथे टाकून घेतलेले आहे। आता हे छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। हे मसाले फ्राय करत असताना आपण गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आहे, म्हणजे काय होईल, आपले मसाले जळणार नाही। आता जे आपण पेस्ट करून घेतलेली आहे कोथिंबीर, पुदिना, लाल मिरची, कांद्याची, ती यामध्ये आपण टाकून घेतली। ही छान अशी तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। आणि जे दही आणि गरम मसाले जे आपण टाकून घेतलेले आहेत, पावडर मसाले, त्याचं जे मिश्रण आहे ते सुद्धा आपण आता यामध्ये टाकून घेतलं। या दोन्ही पेस्ट आपल्याला छान अशा तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत। 2 ते 3 मिनिटात आपल्याला दिसत असेल छान अशी तर्री आलेली आहे। मीठ टाकून घेतलेलं आहे आपण 1 चमचा भर येते। आता छान अशी ही आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे भाजीसाठीची। एकदम स्वादिष्ट अशी भाजी बनते। नेहमी एकाच प्रकारच्या भाज्या बनवण्यापेक्षा अशी वेगळी ही भाजी नक्की ट्राय करायला हरकत नाही। आणि जर तुम्ही एकदा ही भाजी अशा प्रकारे पनीरची ट्राय केली तर नेहमी अशीच भाजी बनवाल। आता हे पनीर जे आपण फ्राय करून घेतलेलं होतं, हे सर्व पनीर आपण यामध्ये टाकून घेऊ। आता पनीर टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान असं फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे त्या मसाल्यांचा स्वाद आपल्या पनीरमध्ये सुद्धा उतरेल। हे बघा किती छान अशी तर्री आलेली आहे। आता हे थोडंसं पाणी घेतलंय मी, ज्यामध्ये आपण मसाला काढून घेतला होता त्या भांड्यातलं पाणी टाकून घेतलंय मी। आता ही मिल्क क्रीम आहे, दुधाची क्रीम आहे अमूलची, ही सुद्धा स्वादासाठी आपण टाकून घेऊ। नाही टाकली तरी चालेल, पण याच्यामुळे आपल्या ग्रेव्हीला फार छान सॉफ्टनेस येतो। कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आपण बारीक कापलेली
आणि कस्तुरी मेथी सुद्धा 1 चमचाभर आपण छान अशी टाकून घेतली आहे। कस्तुरी मेथी आपण भाजीत टाकण्याच्या अगोदर ती तव्यावर थोडीशी गरम करून घ्यायची आणि नंतरच कुस्करून भाजीत टाकायची, म्हणजे तिचा फार छान स्वाद आपल्या भाजीला लागतो। तर नक्की ट्राय करा ही वेगळी रेसिपी आणि कशी झाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।